तसं मुलांच्या बाबतीत सांग ना, समजा की जर इन्फर्टिलिटी असेल तर त्यासाठी काय सोल्युशन आपण घेऊ शकतो समजा. तुमच्या सिमेंटचं हेल्थ व्यवस्थित राहावं म्हणूनही काही गोष्टी आहेत. म्हणजे तुला माहिती आहे का, पैलवान लोक किंवा जी पूर्वी लोक थंडाई म्हणून थंडाई पितात, तुला माहितीच असेल. तर पूर्ण ड्रायफ्रुट्स, आता हल्ली ती प्रोटीन पावडर म्हणून, प्रोटीन पावडरचा विषय पण खूप मोठा आहे आणि वेगळा आहे. तर तुम्ही आहे ना दूध रोज पिणं, तेही थंडाई स्वरूपात. मग त्याची तुम्ही आता हल्ली स्मूदी बोलतो आपण, तर पूर्ण ड्रायफ्रूट्स जे आहेत, मग त्याचे तुमचं अक्रोड आले, ज्या बिया असतात भोपळ्याच्या बिया, पूर्ण तुमचे बदाम आले, या सगळ्या गोष्टी, खजूर, या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये वाटायच्या. जितके पण ड्रायफ्रूट्स मिळतील मुठभर. हां, आता मी सांगते म्हणून नाही, मग ती पचवण्याची पण आपल्यामध्ये ताकद पाहिजे. तुम्ही एक्सरसाइजची पण त्याला जोड दिली पाहिजे. ती थंडाई जर तुम्ही प्यायलात, दररोज दूध प्यायलात झोपताना आणि सकाळी, तरीसुद्धा तुमच्या स्पर्म्सची हेल्थ खूप जास्त वाढते.